हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. प्रिव्हियस मध्ये आपण काय बघत होतो तर सॉलिड स्टेट चॅप्टर चालू केलंय की ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर सेमीकंडक्टर, कंडक्टर आणि इन्सुलेटर हे बघितलं होतं. तर आज आपल्याला काय बघायचे तर सेमीकंडक्टर इन शॉर्ट मध्ये परत एकदा बघायचे आणि ते सेमीकंडक्टर जे काही टाइप्स आहेत ते आज आपल्याला काय करायचे शिकायचे आहे. तर पहिल्यांदा काय आहे तर सेमीकंडक्टर. आता त्या दिवशी मी सेमीकंडक्टर एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय तर ज्यावेळेस कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्या दोघांमधली जी काही फेज असते त्याला आपण काय म्हणतो सेमीकंडक्टर. तर इट इज बिहेव लाईक अ कंडक्टर अँड इट इज ऑल्सो बिहेव लाईक अ इन्सुलेटर. ज्यावेळेस तो ह्या दोघांच्या मधला असतो त्याला आपण काय म्हणतो सेमीकंडक्टर म्हणतो. तर हा जो काही सेमीकंडक्टर आहे आता इन केस ऑफ ए बँड एनर्जी जर आपण बघितली, आता त्या दिवशी आपण बँड एनर्जी बघितली होती. तर हे जे काही बँड गॅप्स आहेत किंवा त्याच्यामध्ये बँड एनर्जी म्हटलं तरी पण चालेल. तर ह्याच्यामधला हा जो काही सगळ्यात लोअर लेवलचा जो काही बँड असतो त्याला आपण काय म्हणतो व्हॅलन्स बँड. ठीक आहे. हा सगळ्यात अप्पर लेवलचा असतो तो असतो कंडक्शन बँड. या दोघांमध्ये जे काय एनर्जी गॅप आहे त्याला आपण काय म्हणतो फॉरबिडन गॅप. ठीक आहे. आता बघा सेमीकंडक्टर इन केस ऑफ ए बँड एनर्जी किंवा इन केस ऑफ ए बँड, तर याच्यामध्ये बँड थेरी, तर हा जो काही सेमीकंडक्टर आहे तो कसा एक्सप्लेन केला जाईल तर याच्यामध्ये काय इन केस ऑफ ए बँड एनर्जी ऍट रूम टेम्परेचर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द पार्शियली फिल्ड अँड द कंडक्शन बँड इज ऑल्सो पार्शियली फिल्ड. कधी होणार आहे सेमीकंडक्टर मध्ये हे जे काय हा कंडक्शन बँड आहे आणि हा कसला आहे तर व्हॅलन्स बँड आहे. तर याच्यामधले जे काय हे दोन्ही जे बँड आहेत हा व्हॅलन्स बँड आणि हा कंडक्शन बँड हा पार्शियली फिल्ड असणार आहे. कधी तर ज्यावेळेस तो रूम टेम्परेचरला असेल त्यावेळेस. तर इथे पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहिणार मग ऍट रूम टेम्परेचर or according to the band energy semiconductors have partially filled valence band and partially filled conduction band. हे कधीच आहे ऍट रूम टेम्परेचरला. सेकंड पॉइंट मध्ये काय सांगणार बघा. आता हा जो काही फॉरबिडन गॅप आहे हा कसा असतो इन केस ऑफ ए सेमीकंडक्टर तर तो फॉरबिडन गॅप जो काय आहे तो कसा असतो लेस असतो म्हणजे कमी असतो. पण तो किती असतो तर लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. तर याच्यामध्ये सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार द एनर्जी गॅप बिटवीन द टू बँड्स. हा जो काही दोन बँड्स आहे या दोघां बँड मधला हा जो काही एनर्जी गॅप आहे किंवा फॉरबिडन गॅप आहे इट इज लेस. हा कसा असतो लेस असतो. पण किती लेस असतो तर लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतका तो काय असतो 3 इलेक्ट्रॉन पेक्षा कसा असतो कमी असतो. म्हणून इथे मी काय लिहिते Eg म्हणजे एनर्जी इज लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगणार बघा ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय तर ज्यावेळेस टेम्परेचर हे -273.15 डिग्री असतं त्यावेळेस आपण काय म्हणतो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. तर ज्यावेळेस हे टेम्परेचर हे -273.15 डिग्री असतं तर त्या टेम्परेचरला हा जो काही व्हॅलन्स बँड आहे तो कसा असतो कम्प्लिटली फिल्ड असतो. आणि हा जो काही कंडक्शन बँड आहे तो कसा असतो एम्प्टी असतो. पण कधी ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड and conduction band is empty. ठीक आहे. नेक्स्ट तिसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगणार मग चौथ्या पॉइंट मध्ये सॉरी. आता हा जो काही सेमीकंडक्टर आहे
सो तो काय ऍज अ इन्सुलेटर म्हणून काम करतो, पण कधी ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. कारण का तर याच्यामध्ये जे काय व्हॅलन्स बँड आहे तो कसा आहे, तो कसा आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे, आणि कंडक्शन बँड कसा आहे, एम्प्टी आहे. म्हणून हा जो काही सेमीकंडक्टर आहे ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला तो ऍज अ काय म्हणून काम करतो, इन्सुलेटर म्हणून काम करतो. आणि फॉर एक्झाम्पल जर बघायचंच म्हणलं तर कोण आहे, तर सिलिकॉन. तर त्याचा सिम्बॉल काय आहे, तर एस आहे. आणि जर्मेनियम म्हणा, त्याचा सिम्बॉल काय आहे, तर जी. तर चौथ्या पॉईंट मध्ये काय सांगणार मग, ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर some of the semiconductors are behave like a insulator because in this valence band is completely filled and conduction band is empty. तर चौथ्या पॉईंट मध्ये काय लिहिणार, तर ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर the semiconductors such as silicon or germanium are behave like a इन्सुलेटर. ते काय करतात, बिहेव इन्सुलेटर म्हणून बिहेव करतात. पाचव्या पॉईंट मध्ये काय सांगणार बघा, तर ज्यावेळेस तुम्ही हा जो काही एनर्जी बँड आहे, ज्यावेळेस तुम्ही हा जो काही सेमीकंडक्टर आहे, त्या सेमीकंडक्टरला काय करतात, त्याला टेम्परेचर देता, म्हणजे त्या ऍट रूम टेम्परेचरला तुम्ही काय करणार, ह्याला थोडीशी हिटिंग करणार. आणि ज्यावेळेस तुम्ही याला हिटिंग करता, त्याच्यामध्ये सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड, तर त्याच्यामध्ये जे काय व्हॅलन्स बँड आहे, या व्हॅलन्स बँड मध्ये सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स काय होतात, कंडक्शन बँड मध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. आणि ह्यांच्यामधला जो काय एनर्जी गॅप आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. तर ज्यावेळेस तुम्ही याला एनर्जी देता, ज्यावेळेस तुम्ही ह्याला टेम्परेचर देता, तर हा एनर्जी गॅप काय होतो, डिक्रीज होतो. अँड देन द सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड गोज टू द कंडक्शन बँड. तर पाचव्या पॉईंट मध्ये काय सांगणार मग, ऍट रूम टेम्परेचर व्हेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, ज्यावेळेस रूम टेम्परेचरला जे एनर्जी जो काही बँड आहे किंवा हा जो काही सेमीकंडक्टर आहे याचं टेम्परेचर ज्यावेळेस इन्क्रीज होतं, त्यावेळेस याच्यामध्ये काय होतो, यांचा एनर्जी गॅप काय होतो, डिक्रीज होतो. अँड देन द इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड गोज टू द कंडक्शन बँड. तर याच्यामधले इलेक्ट्रॉन्स काय होतात, व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँड मध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. आणि तिथं कंडक्टिव्हिटी काय होते, त्याची इन्क्रीज होत जाते. कसं, जसं टेम्परेचर वाढेल तशी तिथली कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. तर पाचव्या पॉईंट मध्ये तुम्ही काय लिहायचं, at room temperature when the temperature is increased, energy gap is decreased, and therefore the electrons from the valence band go to the conduction band and conductivity is increases with increase in temperature. ठीक आहे, तर हे झालं सेमीकंडक्टर. तर आता आपल्याला काय बघायचंय, तर टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. तर हे लिहून घ्या. नेक्स्ट बघूयात आपण. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. तर देर आर द टू टाइप्स ऑफ द कंडक्टर. तर दोन टाइप्स आहेत सेमीकंडक्टरचे, सॉरी. तर त्याच्यामध्ये पहिला आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये बघा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरं आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर पहिल्यांदा आपण काय बघूयात, तर पहिला टाइप बघूयात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर हा जो दुसरा टाइप आहे तो परत बघूयात. तर पहिला आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता बघा ह्याची डेफिनेशन जर सांगायची म्हणजे तर ह्याची डेफिनेशन काय आहे, तर एक्स्ट्रीमली प्युअर फॉर्म्ड सेमीकंडक्टर्स विच इज नोन ॲज द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे असा सेमीकंडक्टर जो की एक पूर्णपणे तो काय असतो, प्युअर फॉर्म मध्ये असतो. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. तर हे जे काही सेमीकंडक्टर्स आहेत ते काय असतात, एकदम प्युअर फॉर्म मध्ये असतात. त्याला आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर ह्याची डेफिनेशन सांगताना काय सांगणार मग, एक्स्ट्रीमली प्युअर semiconductors is known as इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल म्हणलं तर काय सांगणार मग, सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. आता बघा, जर मी पहिला जो काय एक्झाम्पल आहे सिलिकॉन, ते जर मी कन्सिडर केलं तर सिलिकॉनचा सिम्बॉल काय आहे, तर एस आहे. याचा ऍटॉमिक नंबर आपण कशाने इंडिकेट करतो, झेड ने इंडिकेट करतो, जो की किती आहे, 14. याचं जर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं असेल तर त्याच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे, 8. आणि चौथ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, 4. म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत. याला जर याचा ऑक्टेट पूर्ण करायचं असेल तर याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, अजून
4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग या केसमध्ये होतं काय, समजा एखादा सिलिकॉन क्रिस्टल असेल आणि त्या सिलिकॉन क्रिस्टल मध्ये सगळे जे काही सिलिकॉन्स आहेत, तो प्रत्येक जो काही सिलिकॉन आहे तो काय करतो, त्याच्या शेजारच्या 4 सिलिकॉनला काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्याच्याकडून काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो आणि अशा प्रकारे प्रत्येक सिलिकॉन तो काय करतो, त्याचा ऑक्टेट पूर्ण करतो. आता हे बघा, आम्ही सगळे जे काय सांगितलेलं आहे ते आपण एका क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये बघूयात. समजा हा एक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे सिलिकॉनचा. ठीक आहे, हे सगळे कशाचे आहेत, तर सिलिकॉन आहेत. ठीक आहे, आता हा जो काही सिलिकॉन आहे, कन्सिडर करा हा एक सिलिकॉन आहे. आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4. हा 1, हा 2, 3, 4. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. असं प्रत्येक जो काही सिलिकॉन ॲटम आहे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. प्रत्येक जर सिलिकॉन कन्सिडर केला तर त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर या केसमध्ये काय होतं, तर हा समजा मी मधला जो काही सिलिकॉन आहे तो जर मी कन्सिडर केला तर हा काय करतो, या सिलिकॉनला एक इलेक्ट्रॉन देतो आणि त्याच्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतो. इथं काय करतो, या सिलिकॉनला एक इलेक्ट्रॉन देतो आणि त्याच्याकडून एक घेतो. ह्याला एक देतो आणि त्याच्याकडून परत एक घेतो. हा याला एक देतो आणि त्याच्याकडून एक घेतो. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे याचं काय होतं, ऑक्टेट पूर्ण होतं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 ह्याचं काय झालं, सिलिकॉनचं काय झालं, ऑक्टेट पूर्ण झालं. पण ह्या केसमध्ये होतं काय, तर हा त्याचा जो काय ऑक्टेट कम्प्लीट करतो, तर असा प्रत्येक जो काही सिलिकॉन आहे या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये तो काय करतो, तर त्याच्यामध्ये सगळे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर नेबरिंग ॲटम्सला तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्याच्याकडून इलेक्ट्रॉन्स घेतो आणि अशा प्रकारे प्रत्येक सिलिकॉन काय करतो, त्याचा ऑक्टेट पूर्ण करतो. पण ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला जर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जो आहे तो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कसा असतो, की त्याच्यामधला जो काही व्हॅलन्स बँड आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो, पण जो कंडक्शन बँड आहे तो कसा असतो, एम्प्टी असतो. तर याच्यामध्ये नेक्स्ट मध्ये काय सांगणार, तर ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय, तर -273.15. तर या टेम्परेचरला होतं काय, तर याच्यामध्ये जी काय एनर्जी जर बँड मी दाखवायचं म्हणलं तर हा एनर्जी बँड, तो खालचा जो काय बँड आहे तो कुठला आहे, तर व्हॅलन्स बँड आहे आणि हा जो वरचा बँड आहे तो कुठला आहे, कंडक्शन बँड आहे. ठीक आहे, जे व्हॅलन्स बँड मध्ये काय आहे, तर सगळे इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये. म्हणजे हा कसा असतो, कम्प्लिटली फिल्ड असतो. पण हा जो काही कंडक्शन बँड आहे तो कसा असतो, एम्प्टी असतो. तर हा कधी आहे, तर ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड अँड द कंडक्शन बँड इज एम्प्टी. आता याच्यामध्ये हा जो काही कंडक्शन बँड आहे तो कसा आहे, एम्प्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाहीयेत, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीयेत. जर समजा याच्याकडे इलेक्ट्रॉन्सच नसतील कंडक्शन बँड मध्ये, तर तो करंट हा काय करू शकत नाही, फ्लो करू शकत नाही. तर जर समजा आता मला याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणायचे, तर तुम्ही कसं करणार, मग ऍट रूम टेम्परेचरला तुम्ही काय करणार, याला हिटिंग करणार. ऍट रूम टेम्परेचर म्हणजे किती असतं, 27 डिग्री सेल्सिअस असतं. तर या टेम्परेचरला ज्यावेळेस तुम्ही याला, हा जो काही सेमी कंडक्टर आहे त्याला हिट करता, त्यावेळेस काय होतं, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड गो टू द कंडक्शन बँड. तर ह्या व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, या कंडक्शन बँड मध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. पण ते ट्रान्सफर कसे होतात, तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यावेळेस त्यांना एनर्जी मिळते त्याची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते आणि ह्यांच्यामधला जो काय एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप काय होतो, डिक्रीज होतो. आणि एनर्जी गॅप डिक्रीज झाल्यामुळे इथले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, या कंडक्शन बँड मध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. पण कधी, ऍट रूम टेम्परेचरला. ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला व्हॅलन्स बँड हा कसा असतो, फिल्ड असतो. कंडक्शन बँड हा काय आहे, एम्प्टी आहे. बट ऍट रूम टेम्परेचर म्हणजे किती, तर 27 डिग्री सेल्सिअस किंवा 300 केल्विन म्हटलं तरी पण चालेल. तर या टेम्परेचरला काय होतं, ऍट रूम टेम्परेचर द सम ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड गो टू द कंडक्शन बँड. तर याच्यामधले इलेक्ट्रॉन्स काय होतात, इथं कंडक्शन बँड मध्ये जातात. तर जर समजा याच्यामधला एक इलेक्ट्रॉन, हा जो काय एक इलेक्ट्रॉन आहे तो इथं जर ट्रान्सफर झाला तर इथं काय होतं, एक होल क्रिएट होतो. जर समजा दुसरा इलेक्ट्रॉन इथं ट्रान्सफर झाला तर इथं दुसरा होल क्रिएट होतो. जर समजा इथं तिसरा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला तर इथं तिसरं होल क्रिएट होतं. चौथा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला, चौथा होल क्रिएट झाला. पाचवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला, पाचवा होल इथं क्रिएट झाला. म्हणजे असे जर 100 इलेक्ट्रॉन जर इकडे ट्रान्सफर झाले तर खाली सुद्धा काय होणार, 100 होल्स क्रिएट होणार. म्हणजे याच्यामधला जो काय हा करंट पास होणार आहे तो कुणाच्या थ्रू होणार आहे, तर हा इलेक्ट्रॉन्स आणि हा
होल्स, आणि हे जे काही होल्स असतात ते कसे असतात तर पॉझिटिव्हली चार्जड असतात. हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्हली चार्जड जे काही होल्स आहेत ते काय करतात तर करंट फ्लो करतात. म्हणजे यांचा जर मला करंट जर फ्लो करायचा असेल किंवा जर करंट मेजर करायचा असेल तर करंट आपण कशाने इंडिकेट करतो, आय ने इंडिकेट करतो. करंट कोण फ्लो करतं याच्यामध्ये तर हा होल्स आणि हा इलेक्ट्रॉन्स. आता हा जो काय करंट फ्लो बाय द इलेक्ट्रॉन प्लस करंट फ्लो बाय द होल्स म्हणजेच कोण असणार आहे, टोटल करंट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा जो काही नंबर ऑफ द होल्स हे कुणाच्या इक्वल असणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या इक्वल असणार आहेत. ऍट रूम टेम्परेचरला हे काय नंबर ऑफ होल्स आहेत किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कुणाच्या इक्वल असणार आहेत, नंबर ऑफ होल्सच्या इक्वल असणार आहे. पण जर विचार केला तर हा जो काही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे याची कॅपॅसिटी किंवा ह्याच्यामध्ये जो काही करंट फ्लो करण्याची कॅपॅसिटी कशी आहे, एकदम खूप खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे हे कंडक्टर्स काय होतात तर मॅक्झिममली जास्त यूज केले जात नाहीत. तर त्यासाठी कुठले यूज केले जातात तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे काय केले जातात, यूज केले जातात. तर हा झाला कुठला, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघितली. एक्स्ट्रीमली प्युअर सेमीकंडक्टर्स इज नोन ॲज द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल. सिलिकॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 4 इलेक्ट्रॉन मग तो त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी काय करतो, 4 इलेक्ट्रॉन हे घेतो आणि 4 इलेक्ट्रॉन हे देतो, त्याचा ऑर्बिट पूर्ण करतो. पण ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला होतं काय तर हा जो काय बॅलन्स बँड आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो आणि कंडक्शन बँड हा काय असतो, एम्प्टी असतो. तर याच्यातून मला जर करंट फ्लो करायचा असेल तर तुम्हाला ऍट रूम टेम्परेचरला तुम्हाला काय करावं लागतं, याला हिटिंग करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही याला हिटिंग करता तर नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द व्हॅलन्स बँड गो टू द कंडक्शन बँड. कंडक्शन बँड मध्ये होते काय होतात, ट्रान्सफर होतात. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हे ट्रान्सफर होतात त्यावेळेस दोघ जण म्हणजेच कोण तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज होल्स जे काय आहेत ते काय करतात, ह्याच्यामधून करंट फ्लो करतात. आणि त्यांचा जो काही करंट आहे तो कसा मेजर करणार तर आय इज इक्वल टू आय प्लस आय एच, की ज्याच्यामध्ये ऍट रूम टेम्परेचर द नंबर ऑफ द होल्स आणि नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स हे कशा असतात, इक्वल असतात. पण हा जो काही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे ह्याची जे काही करंट फ्लो करण्याची कॅपॅसिटी किंवा ह्यांचं जे काही कॅपॅसिटी आहे ती कशी असते, खूप कमी असते. ठीक आहे, तर हा झाला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. याच्या अगोदर आपण काय बघितलं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक म्हणजे काय की जे प्युअर फॉर्म मध्ये सेमीकंडक्टर असतात त्याला आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आणि ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितले होते की त्यांची कॅपॅसिटी कशी असते, त्यांची कंडक्टिव्हिटी कशी असते, कमी असते. का कमी असते तर त्यांच्या जे काही व्हॅलन्स बँड आणि त्यांची जी काही कंडक्शन बँड आहे तर ह्या व्हॅलन्स बँड मधले हे होल्स आणि कंडक्शन बँड मधले हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे जे काय आहे यांची क्वांटिटी कशी असते, कमी असते. म्हणून यांची कंडक्टिव्हिटी सुद्धा कशी असते, कमी असते. हे कुणाच्या बाबतीमध्ये झालं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कुठल्या केसमध्ये, ऍट रूम टेम्परेचरला. ऍट रूम टेम्परेचर द नंबर ऑफ द holes into the valence band and the number of the electrons into the conduction band their quantity is the low. त्यांची क्वांटिटी कशी असते, कमी असते. and therefore the conductivity is also low. पण जर समजा आता मला काय आहे तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं हे जे काही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आहेत ते जास्त यूज केले जात नाहीत किंवा ह्यांची कंडक्टिव्हिटी आहे कमी आहे. जर मला जर त्यांची कंडक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल किंवा जर मला वाढवायची असेल तर काय केलं जातं तर हा जो काही प्युअर फॉर्म मधला जो काही सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍटम्स हे काय करतात, ऍड करतात. तर बघा अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍटम्स हे ऍड केले जातात त्याला आपण काय म्हणतो, डोपिंग. तर याच्यामध्ये बघा मला जर डोपिंगची डेफिनेशन लिहायची असेल तर काय सांगणार, हा जो काय प्युअर सेमीकंडक्टर आहे या प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल तर त्यामध्ये काय करतात, इम्प्युरिटी ऍटम्स हे ऍड करतात. हा जो काय आहे याच्यामध्ये काय करतात, इम्प्युरिटी ऍटम्स काय करतात, ऍड करतात. तर अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍटम्स हे ऍड केले जातात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डोपिंग असं म्हणतो. तर द प्रोसेस in which impurity atoms added to pure semiconductor is known as doping. तर अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍटम्स हे ऍड करतात पण कुणामध्ये, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, डोपिंग असं म्हणतो. आणि जे काय हे इम्प्युरिटी ऍटम्स आहेत
जे की तुम्ही त्या सेमीकंडक्टर मध्ये, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ऍड करता, त्याला आपण काय म्हणतो, दिस इम्प्युरिटी ॲटम्स इज नोन ॲज डोपंट्स. त्याला काय म्हणतात, तर डोपंट्स म्हणतात. हे जे काही डोपंट्स आहेत ते काय असणार, ते तर फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर ते कसे असतात, तर ट्रायव्हॅलंट असतात आणि कशा असतात, तर पेंटाव्हॅलंट असतात. आता ट्रायव्हॅलंट आणि पेंटाव्हॅलंट डोपंट म्हणजे काय, जे ट्रायव्हॅलंट डोपंट म्हणजे काय, की ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती आहे, ट्राय म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 3 इलेक्ट्रॉन्स. पेंटाव्हॅलंट म्हणजे किती, तर 5 इलेक्ट्रॉन्स. ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात त्याला पेंटाव्हॅलंट डोपंट म्हणतात. ट्रायव्हॅलंट म्हणजे काय, ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे, 3 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तर हा झाला डोपिंग आणि हे झालं डोपंट म्हणजे काय. तर आता बघा, तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल, तर ज्यावेळेस तुम्ही प्युअर सेमीकंडक्टर घेतला, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केला, इम्प्युरिटी ॲटम ऍड केली, त्यावेळेस त्याच्यापासून जो काय सेमीकंडक्टर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टरची डेफिनेशन तुम्ही काय सांगणार, अ डोप्ड सेमीकंडक्टर with suitable with suitable impurity atoms added to it which is known as the extrinsic semiconductor. त्याची डेफिनेशन लिहिते बघा मी, अ डोप्ड semiconductor with suitable impurity added to it is known as extrinsic semiconductor. ठीक आहे. तर हा जो काय एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर आहे, इट इज अगेन डिवायडेड इंटू द 2 टाइप्स. याचे परत काय होतात, 2 टाइप पडतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे पी टाइप आणि दुसरा आहे एन टाइप. ठीक आहे. तर हे दोन्ही पण बघूयात, हे लिहून घ्या. आता बघा, आत्ताच आपण बघितलं काय, तर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर की ज्याच्यामध्ये त्याचे 2 टाइप्स पडतात. पहिला टाइप कुठला सांगितला होता, पी टाइप. दुसरा कुठला आहे, एन टाइप. तर यांचे आपल्याला डेफिनेशन्स बघायचे आहेत. तर बघा, पहिला आहे एन टाइप. आता एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर याची मी डेफिनेशन लिहिते, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर डेफिनेशन त्यांची काय आहे बघा, तर दोज सेमीकंडक्टर्स which have large number of electrons साठी, ठीक आहे, which have large number of electrons in conduction band and whose conductivity is due to negatively charged electrons is known as n type semiconductor. तर एन टाइप सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर दोज सेमीकंडक्टर्स which have the large number of the electrons, that is the free electrons, into the conduction band and whose conductivity is due to the negatively charged electrons which is known as the n type semiconductor. आता फॉर एक्झाम्पल हा जर मी बँड दाखवले, हे एनर्जी बँड दाखवला, तर या एनर्जी बँड मध्ये हा जो वरचा बँड आहे तो कुठला आहे, कंडक्शन बँड. हा आहे तो व्हॅलन्स बँड, व्हीबी आणि सीबी लिहिलेला आहे मी. तर ज्यावेळेस या कंडक्शन बँड मध्ये जास्त ज्यावेळेस लार्ज नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स असतात, की ज्यांची कंडक्टिव्हिटी म्हणजे त्यांची ज्यावेळेस कंडक्टिव्हिटी ही जास्त असणार आहे, कुणामुळं, तर ह्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स मुळे, त्याला आपण काय म्हणतो, एन टाइप सेमीकंडक्टर्स. तर डेफिनेशन काय आहे, तर दो सेमीकंडक्टर्स विच हॅव द लार्ज नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन टू द कंडक्शन बँड अँड हुज कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. यांची कंडक्टिव्हिटी आहे कुणामुळे आहे, ह्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स मुळे आहे. तर आपण काय म्हणतो, एन टाइप सेमीकंडक्टर. सेकंड आहे पी टाइप.
आता एन टाइप वरून तुम्हाला कळालं असेल, एन मीन्स निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, पी म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्हली चार्ज होल्स. आता पी टाइप म्हणजे काय बघा, तर दो सेमीकंडक्टर्स which have large number of holes and whose conductivity is due to positively charged electrons. Positively charged electrons is known as positively charged holes. Sorry, holes is known as p-type semiconductor. Positively charged holes. Sorry. तर बघा, those semiconductors which have the large number of the holes and whose conductivity is due to the positively charged holes is known as the p-type semiconductor. म्हणजे यांची जर मी एनर्जी बँड दाखवला तर याच्यामध्ये काय असणार आहे, तर लार्ज नंबर ऑफ होल्स ज्यावेळेस असतील तर लार्ज नंबर ऑफ होल्स आणि त्याच्यामध्ये त्यांची कंडक्टिव्हिटी आहे ही कुणामुळे आहे, तर ह्या पॉझिटिव्हली चार्ज होल्स मुळे आहे. त्याला आपण काय म्हणतो, पी टाइप सेमीकंडक्टर्स. ठीक आहे, तर हे झाले पी टाइप एन टाइप. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादा प्युअर सेमीकंडक्टर जर असेल, त्या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ज्यावेळेस तुम्ही इम्प्युरिटी ऍटम हे ऍड करता त्यावेळेस तो जो काही सेमीकंडक्टर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर हा जो काय इम्प्युरिटी ऍटम्स आहेत, आता इम्प्युरिटी ऍटम्स हे दोन प्रकारचे असतात, मी मगाशी तुम्हाला सांगितलं किंवा दोन प्रकारचे हे यूज केले जातात. त्याच्यामध्ये पहिली आहे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आणि दुसरी आहे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. तर हे लिहा, मी नेक्स्ट पुन्हा सांगते तुम्हाला की पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणजे काय आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणजे काय, हे लिहून घ्यायचे. आता बघा, पहिल्यांदा आहे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. तर ह्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या दोन टाइप्सच्या आहेत किंवा दोन प्रकारच्या वापरल्या जातात. त्याच्यामध्ये आहे पहिली पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी किंवा इम्प्युरिटीज म्हणलं तरी पण चालतंय. तर याची डेफिनेशन मी आधी लिहिते बघा. वेन pentavalent impurity atoms are added to semiconductor, they donate electrons to the semiconductor. Such atoms are known as pentavalent impurity. आता बघा, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर वेन पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम्स आर ऍडेड टू द सेमीकंडक्टर. तर ज्यावेळेस तुम्ही त्याला एखाद्या सेमीकंडक्टर मध्ये, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये त्याला ऍड करता, तर तो काय करतो, हा पेंटाव्हॅलंट जो काही इम्प्युरिटी ॲटम आहे तो काय करतो, तर फ्री इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करायचं काम करतो, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स हे देतो. आणि त्यामुळे जसा तसा हा जो काही ॲटम आहे त्याला आपण काय म्हणतो, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम. तर याच्यावरून तुम्ही काय सांगणार, जो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, इलेक्ट्रॉन देतो, त्याला आपण काय म्हणतो, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. जर फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये, तर सिलिकॉन असेल, सॉरी आर्सेनिक असेल, अँटीमनी असेल, तर हे झाले पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. तर नेक्स्ट आहे कुठला आहे, तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. आता बघा, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय, पेंटाव्हॅलंट म्हणजे काय, तर डोनेट करतो. ट्रायव्हॅलंट म्हणजे काय, एक्सेप्ट करतो. कुणाकडून एक्सेप्ट करतो, तर सेमीकंडक्टर कडून एक्सेप्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायव्हॅलंट. तर डेफिनेशन बघा, व्हेन ट्रायव्हॅलंट सेमीकंडक्टर्स किंवा ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲटम्स are
added to semiconductor. They accept electrons. They accept electrons from semiconductor. Such atoms are known as trivalent impurity or trivalent impurity atoms म्हणलं तरी पण चालेल. फॉर एक्झाम्पल असेल ॲल्युमिनियम, इंडियम, बोरॉन, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स लिहून घ्यायच्या आहेत. आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. उद्या आपल्याला काय बघायचंय, तर हे जो काय पी टाईप आणि एन टाईप यांचं फॉर्मेशन कसं होतं, तयार कसा होतं हे बघायचं आपल्याला. तर हे सगळे तुम्ही काय करायचे, लिहायचे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. थँक्यू सो मच.